ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊन भोंगे उतरवण्याची कारवाई टाळावी असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याचं कळतंय। त्यामुळे महायुतीमध्ये काही मुद्द्यांवरून मतमतांतर असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे। मुंबईमध्ये मशिदींवरील भोंग्यांचा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। भोंग्यांमुळे होणारा त्रास आणि त्यावरून निर्माण होणारे वाद हे नेहमीच मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात तापलेले विषय राहिलेले आहेत आणि या संदर्भात बुधवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। बैठकीमध्ये नियमानुसार भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा किती असावी याबाबत चर्चा करण्यात आली। दरम्यान मशिदींवरील भोंगे जबरदस्तीने उतरवले जात आहेत आणि काही राजकीय दबावामुळे ही कारवाई होतीये अशी तक्रार मुस्लिम शिष्टमंडळाने पोलिसांकडे बैठकीआधीच केलेली होती। मुंबईमध्ये आतापर्यंत 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। बरं, आता मूळ मुद्द्यावरती येऊयात। आधी मनसेने मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील मशिदींमध्ये जाऊन भोंगे उतरवण्याच्या कारवाईची मागणी करत या मुद्द्याला नवं वळण दिलंय। सोमय्या यांच्या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यांना थेट इशारा दिलेला आहे। सोमय्या यांनी मशिदीत जाऊन भोंगे उतरवण्याची कारवाई टाळावी, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं अजित पवारांनी सूचित केलंय। तर आशिष शेलार यांनी मात्र सोमय्या यांच्या या भूमिकेचं स्वागत केलंय। दरम्यान सोमय्या हे जाणून बुजून वाद निर्माण करत असल्याचा आरोप अबू आझमींनी केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आधी पाहूया। मी अजितदादा हा त्यांचा पक्ष वेगळा आहे। अजितदादा एका वेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहीत नाही, पण मोठ्या प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे, ही किरीट सोमय्या यांची भूमिका योग्य है। ये बिल्कुल सही है कि सोमय्या इस इश्यू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं। पूरे मुंबई में हर जगह जाकर के पुलिस स्टेशन में जाकर के चिल्लाना, जहाँ मस्जिद वहां जाकर खड़े होना चिल्लाना, इस तरह से मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है। सारा नियम हमारे लिए बना हुआ है, सारा नियम मुंबई में इम्प्लीमेंट हो रहा है। सारा भारतवर्ष, पूरे भारतवर्ष में अजान हो रही है, लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम है। अजित पवार साहब ने बोला कि आपकी बातें सुन लिया है, पुलिस से बात कर रहे हैं, कोई न कोई रास्ता निकालेंगे। बरं, काही ना काही यामधून सोल्युशन काढण्याकडे जरी कल असला तरी या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे एकीकडे अजित पवार हे आपल्या सर्व समावेशक भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसतंय, तर महायुतीतील इतर पक्ष मात्र भोंग्याच्या विरोधातील भूमिकेशी सहमत राहून येत्या काळातील निवडणुकांसाठी या मुद्द्याला बळकटी देत असल्याचं दिसतंय। त्यामुळे महायुतीत या निवडणुकांमध्येही काही मुद्द्यांवरती मतमतांतर असल्याचं दिसतंय। खरंच असं आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत एमआयएमचे खासदार आमदार वारिस पठाण आपल्या सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेटपणे आपण आता यावेळेला चर्चेकडे वळणार आहोत आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यापासून मी सुरुवात करेल। रुपालीजी, एका बाजूला मनसेने खरं तर हा मुद्दा लावून धरलेला होता आणि त्यानंतर आता महायुतीतील पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचं नेमकं भोंग्यांसंदर्भामध्ये थेट मत काय आहे? आपण एक लक्षात घ्या, बेकायदेशीर भोंग्यावर आणि जे काही सतत भोंगे वाजत होते त्याच्या विरोधात काही लोक यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केल्या। त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत। ते आदेश फक्त त्या मशिदीच्या लोकांनी पाळणं गरजेचं आहे। जे पाळतात त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाहीये, परंतु याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही लक्षात घ्या शाहू फुले आंबेडकर या विचारावर जी चालते आणि जी आम्ही आता सत्तेत आहोत म्हणजे महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेची शिवसेना आम्ही एकत्र आहोत। आमचं दायित्व आहे
की आमच्याकडं आमच्यातील मुस्लिम बंधूचं शिष्टाचार हे आलेलं आहे आणि त्यांनी तक्रार केलेली आहे की आम्ही कायद्याचं पालन करतोय, परंतु काही राजकीय पक्षाचे नेते हे तिथं दबाव टाकतायत, हे डायरेक्ट मस्जिदमध्ये येत आहेत आणि भोंगे उतरायला लावतात. ही अन्यायकारक कारवाई आमच्यावर होऊ नये आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी थेट सांगितलेलं आहे, जे काही मेहरबान कोर्टाचे आदेश आहेत ते नक्कीच पाळले जातील. परंतु ही कारवाई करणं पोलीस यंत्रणेचं, सरकारच्या माध्यमातून ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांचं आहे, कुठल्याही पदाधिकाऱ्याचं नाही. त्याच्यामुळे कुठल्या पदाधिकाऱ्यांनी, कुठल्या नेत्यांनी जर कायदा हातात घेत असतील, धार्मिक गोष्टीवर या संवेदनशील गोष्टीवर जर असंवेदनशीलपणे किंवा बेकायदेशीरपणे कृत्य करत असेल तर ते करू नये असं थेट बरोबर आहे. उपमुख्यमंत्री म्हणून यावेळेला अजितदादांना काय सांगायचं ते तर त्यांनी सांगितलं. मात्र दुसरीकडे एमआयएमचे आमदार वारिस पठाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वारिस, या शिष्टमंडळ जातं आणि सरकारसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतं, तर दुसरीकडे मात्र भाजप असेल, मनसे असेल किंवा महायुतीमधले इतर पक्ष वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात. काय तुम्हाला आज भोंग्यांसंदर्भामध्ये आश्वस्त करण्यात आलं? आज आमच्या ऑल पार्टी डेलिगेशन गेला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जय अजितदादा त्यांच्याकडे. काल आम्ही त्याला भेटलो होतो. त्याने आम्हाला आजच्या वेळ दिला होता सकाळच्या, आणि त्यांनी तिथे मुंबईचे जे कमिशनर होते त्यांना पण बोलावला होता. आम्ही सगळे गेले तिथे आणि आम्ही त्याचं सांगितलं, एक मेमोरंडम पण दिला आम्ही की असं आहे की मुंबईत हे लोक, जे पोलीस लोक आहेत ते लोक जातात आणि एक नोटीस देतात मस्जिदीला की तुम्ही भोंगे काढून टाका. तर आपल्याला प्रॉब्लेम कशासाठी आहे? भोंग्याशी आहे, अजानशी आहे की पोल्युशन नॉन पोल्युशन जे मॅटर आहे त्याचे आहे? कारण की सुप्रीम कोर्टने अजानला नॉन पोल्युशन मॅटर मध्ये टाकलेला आहे. आणि भोंग्या जे आहे ते जे लोक वापरतात ते डेसिमल जे पॉइंट्स आहे सुप्रीम कोर्टची गाईडलाईन्स वर, त्या डेसिमल पॉइंट वरून ते इतका वर्षाने आपण करतात ना. तर कशासाठी असं करायचे? आपण ज्या राज्यात राहतात प्लुरलिझम सेक्युलरिझम आपल्या देशच्या आपण मानतात. आपल्याकडे गंगा जमनी तहजीबीच्या आपण सगळ्यांना भाषण देतो आणि आपल्याकडे मोदीजी सांगतात सबका साथ सबका विकास सबका विश्वास. आणि असा तुमच्या एक एक्स MP ज्यांच्याकडे काही काम नाही आहे, किरीट सोमय्या जातो मस्जिदच्या समोर, फोटो काढतो, मोबाईल घेऊन जातात तिथे डेसिमल पॉइंट करतो आणि तो कंप्लेंट करतो. तर हे काय चालतात? कशाला त्याचा नफरत फैलायची आपल्याला आपल्या राज्यात? सगळं एकमित्र चांगलं राहू द्या ना. तर साहेबांनी ऐकले आमची पुरी सगळं गोष्ट. अर्धा तास आम्ही तिथे बसला होता. MLA होता, मुस्लिम ऍक्टिव्हिस्ट होता, सोशल ऍक्टिव्हिस्ट होता. सगळ्यांची जे बात होती ते दादानी ऐकलं आणि दादानी म्हटलं ओके बघतोय आम्ही काय करू शकताय ते. कारण की आम्हाला कायदा कानूनचं पालन करायचे, आम्हाला कायदा कानूनवर भरोसा आहे की आम्हाला न्याय मिळणार. आणि इतका वर्षापासून आपण सगळं करतात ना. बरोबर आहे वारिसजी, तुम्ही आपली मागणी आता सरकार पुढे ठेवलेली आहे. मात्र तरी देखील मशिदींवरती असलेले भोंगे उतरवले जाणार का? अवधूत वाघजी, एका बाजूला राज्यामधली परिस्थिती, येत्या काळातल्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे मुद्दे, हे सगळं पाहिल्यानंतर मशिदीचे भोंगे पुन्हा एकदा, त्यावरून महायुतीमध्ये असलेली जी वेगवेगळी मतांतर आहे त्याचं नेमकं कारण काय? महायुती सरकार भोंग्यांसंदर्भामध्ये काय निर्णय घेणार आहे? महायुती सरकारच्या निर्णयाचा हा प्रश्न नाहीये विशालजी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा हा विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषयच होऊ शकत नाही, तो एन्व्हायरमेंटचा विषय होऊ शकतो. आणि जर कोण याला धार्मिक रंग देत असेल तर मी सुद्धा त्याला धार्मिक स्वरूपात उत्तर देऊ शकतो. पण सध्या तरी मी फक्त टेक्निकल, एन्व्हायरमेंटल, सुप्रीम कोर्ट आणि इतर गोष्टींपुरता मर्यादित राहू इच्छितो. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एका ठराविक अंतरापर्यंत 50 डेसिबलहून जास्त आवाज येऊ नये. सकाळी 4:30 वाजता, 5 वाजता जर 60 आणि 70 डेसिबलने जर मशिदीवर जर लाऊडस्पीकर आणि भोंगे वाजत असतील तर आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार की नाही? शेवटी आपण आपला धर्म आचरण्याचं आपल्याला जसं स्वातंत्र्य आहे तसं धर्म आचरण करत असताना इतरांना त्रास होऊ नये एवढी काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहे. याला को लिव्हिंग असं म्हणतात. पण ज्यांचा को लिव्हिंग वरच विश्वास नाहीये, जे को लिव्हिंगला मानतच नाहीत, हम करे सो कायदा अशी ज्यांची वृत्ती आहे, ते या गोष्टीला धार्मिक आधार देण्याचा प्रयत्न करतात.
परंतु आपल्या सर्वांच्या सुदैवाने अनेक मशिदीवरील मुल्ला मौलवींनी आणि तिकडच्या लोकांना हे ज्यावेळी समजावून सांगण्यात आलं, त्यातल्या जवळजवळ 95% लोकांनी स्वतःहून हे भोंगे उतरवले आहेत. बरं, दुसरं, स्पीकरला बंदी आहे का? तर नाही, स्पीकरला बंदी नाहीये. भोंग्याला बंदी आहे, कारण ते जास्त डेसिबल देतात, स्पीकर कमी डेसिबल देतो. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही परमिशन घेऊन, पोलिसांची रीतसर परमिशन घेऊन जर स्पीकर लावले तर त्याला मान्यता आहे. म्हणजे तुम्ही पोलिसांकडे अप्लाय नाही करायचं, पोलिसांकडे काही डॉक्युमेंट नाही द्यायचे, भोंगे तो लगाएंगे लेकिन डॉक्युमेंट नाही देंगे, असं नाही चालत. जर आपण राज्यघटना मानत असू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपली घटना मानत असू, तर घटनेने जे आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे करावं अशी आमची अपेक्षा आहे. मला असं वाटतं की हा धार्मिक प्रश्न नाहीये, हा केवळ आणि केवळ टेक्निकल प्रॉब्लेम आहे, को लिव्हिंगचा प्रॉब्लेम आहे. आपल्यापासून लोकांना त्रास न देता आपला धर्म प्रत्येकाने पाळावा अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. बरोबर आहे. मात्र अनेक वेळेला तक्रारी करणारे किरीट सोमय्या त्या ठिकाणी ज्यावेळेला जाऊन पोहोचतात त्यावेळेला मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे या घटनेकडे कशा प्रकारे पाहतात? कारण महायुतीमध्येच आता भोंग्याच्या प्रश्नावरून बेबनाव तर नाहीये, वेगवेगळी मतं तर नाहीये असं आपल्याला वाटतं का हेमंत कांबळे? कारण मूळ मुद्दा हा मनसेनं उपस्थित केलेला होता आणि येत्या काळातल्या आपल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि मग मुद्दे मतमतांतर आणि मुद्दे हायजॅक करणं असंही काहीतरी असू शकतं का हेमंत कांबळे? नाही, मुळात एक गोष्ट सांगतो, मुद्दा हायजॅक करण्याचा वगैरे प्रश्नच नाहीये. एक गोष्ट लक्षात येते की या घटक पक्षांमध्ये म्हणजे राष्ट्रवादी किंवा यांचं जे काय चाललंय, म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की महायुतीमध्ये समन्वय नाहीये. दुसरं की किरीट सोमय्या जर सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे यांचे आदेश आहेत आणि अवधूत वाघ म्हणतात की हा एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम आहे, तर किरीट सोमय्यांना कोणी अथॉरिटी दिली ना की यांचा पोलीस खात्यावरती किंवा पोलीस प्रशासनावरती विश्वास नाही का? तेच म्हणतायत की 90 ते 95% भोंगे काढण्यात आले. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जो कुठला धर्म असेल त्यांनी आपले म्हणजे दिवसातून 5 वेळा नमाज पडणं, आम्ही अबू आझमींनी त्या वारीशी संबंध जोडणं, हा जेवढा आता निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारचं वातावरण तयार केलं जात आहे ते कुठे हे निवडणुकीचं वातावरण आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं की गेले 5 म्हणजे एका दिवसात 5 वेळा नमाज, एक माझं आता वारीस पठण ऑनलाईन ऐकलं माहिती नाही मला, पण मला सांगा की मुस्लिम धर्म स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत स्पीकरचा शोध केव्हा लागला? 1925. पण त्याच्या आधी तर अजान म्हणजे काय तर नमाजाला बोलवणं, बरोबर आहे. तर अशा वेळेला अनेक तुमच्याकडे आता संसाधन, अनेक तंत्रज्ञान आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, याच्याने बोलू शकतात. मुळात प्रश्न असा आहे की याच वेळेला हे मुद्दे काय येतात आणि अथॉरिटी कोणी दिली किरीट सोमय्यांना? आणि तसं जर असेल तर मनसे जेव्हा 150 मीटर मधले फेरीवाले असतील किंवा मराठी पाठी असतील, याच्या विरुद्ध जेव्हा सरकारी आदेश किंवा न्यायालयांचे आदेश असतात त्याचं पालन करण्यासाठी जेव्हा आम्ही एखादी गोष्ट ठासून बोलतो त्यावेळी आम्ही कायदे मोडतो. आणि जेव्हा किरीट सोमय्यांसारखे लोक जातात आणि मशिदीमध्ये घुसून जेव्हा भोंगे काढतात त्यावेळेला त्यांना सरकार पुरस्कृत आहे का हे की निवडणुकीच्या आधी वातावरण निर्मिती करायची? आमचा मुद्दा हायजॅक करायचा प्रश्नच नाही. ज्यावेळी मनसेने हा मुद्दा घेतला तेव्हा भारतीय जनता पक्ष उतरला नव्हता या गोष्टीसाठी. आमचं तर म्हणणं आहे की 5 वेळा असलेली जी नमाज त्याच्यामुळे झालेला जो गोंधळ आहे किंवा ज्याच्यामुळे त्रास होतो, तर अल्लाची इबादत पण मान्य नाही करणार. आणि जर उद्या स्पीकरवरती किंवा लाऊडस्पीकरवरती गोंधळ घालून आम्ही प्रार्थना केली तर देवही मान्य नाही करणार. आमच्यासाठी हा मुद्दा ही सामाजिक समस्या आहे, हा प्रदूषणाचा, हा ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न आहे. तर याच्याकडे सरकार आता कसं बघतंय आणि अथॉरिटी तुम्ही सारखी या किरीट सोमय्यांना देणार, सगळ्यांचे भ्रष्टाचार काढायची पण परवानगी त्यांनाच देणार आणि सगळे खरोखर आहे. आपण ज्या भारतामध्ये राहतो तो धर्मनिरपेक्ष भारत आहे आणि त्याच भारतामध्ये असलेला महाराष्ट्र आणि त्या ठिकाणची असलेली आर्थिक राजधानी मुंबई. मात्र येत्या काळातील निवडणुका जशा जवळ येणार तसतसे अशा प्रकारचे अनेक मुद्दे हे समोर येत राहणार. मात्र धन्यवाद वारिस पठाण, अवधूत वाघ, रुपालीताई आणि हेमंत कांबळे, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. मात्र काही प्रश्न हे अनुत्तरित राहतील. येत्या काळातील प्रत्येक मुद्द्यावरती अशाच प्रकारची सखोल चर्चा आपल्याला पाहायला मिळेल न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून. तुर्तास वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.